जरा लाजा बाळगा. जरा प्रशासनाने, पिंपरी चिंचवड महापालिकेने आणि राज्य सरकारने जरा लाजा बाळगा. जनाची ना कमीत कमी मनाची तरी लाज बाळगा. सत्तेवर तुम्ही विराजमान आहेत, सत्तेवर तुम्ही विराजमान आहे. धार्मिक स्थळांचा तुम्ही या ठिकाणी रात्री अपरात्री तुम्ही 3 वाजता 4 वाजता पाटे शिरून जमीन दोस्त करताय. आणि त्यासाठी तुम्ही पोलीस बळाचा वापर करताय. पोलीस बळाचा वापर करताना नागरिकांचा रोषाला समोर कुठला राजकीय नेता जात नाही. राजकीय नेता मस्त झोपलेला असतो बंगल्यामध्ये, आपल्या खुशीमध्ये घरच्यांसोबत. हे पोलिस आमची नागरिकांच्या रक्षणासाठी आहे. आज जनतेचा रोष त्यांच्यावर आज आला, आज दगडफेक झाली. कित्येक तरी आमचे पोलीस बांधव त्या ठिकाणी जखमी झालेत. याला जबाबदार कोणी? याला जबाबदार ही जे स्थानिक आमदार, स्थानिक प्रशासन, राज्य सरकार याला जबाबदार आहे. पोलिसांना काही कमी असं झालं, कायदा सुव्यवस्था बिघडली, याला जबाबदार स्थानिक आमदारच आहे. हे लक्षात ठेवा. हे तुमचं मक्तेदारी, तुमची दादागिरी सर्वसामान्य जनतेवर लादू नका. जे नियमावली असेल ना आणि जे अनधिकृत असेल, नियमाने फौजफाटा घेऊन दिवसा ढवळ्या करावं कारवाई. हे रात्री तर तुम्ही नवीनच काढले, रात्री 3 वाजता आणि 4 वाजता. अरे वा, मानव पाहिजे ना तुमचं सरकार. शंड सरकार आहे, शंड. दिवसा ढवळ्या करण्याची धमक नाही ना तुमच्यात. रात्री असं चोराच्या भाती तुम्ही करताय, अनधिकृत कारवाई. वा रे वा, माना पाहिजे. पोलिसांना मध्ये आणू नका. आणि तुम्ही जे सत्तेचा दुरुपयोग करताय ना, हे बंद करा. आणि या झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. पोलीस आपल्या रक्षणासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. पोलिसांवर तुम्ही असं जे केले, स्थानिक कुणी का असं ना, कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा आहे हे मला काय माहीत नाही, पण पोलिसांवर दगडफेक करणं हे फार निंदनीय आहे आणि चुकीचं आहे. माझ्या तिथं स्थानिक रहिवाशांना विनंती आहे, असे कृत्य करून आपल्यावर गुन्हे दाखल करून घेऊ नका. गुन्हे दाखल झाल्यानंतर कुठला नेता येणार नाही सोडवायला. रागाच्या भरात तुम्ही टाकताय दगडं. झाली ना कागदावर, एका सरकारी कागदावर तुम्ही आले ना, कुठला नेता येणार नाही सोडवायला तुमच्या आईबापांशिवाय. तर बाबांनो, कायदा सुव्यवस्था टिकून राहीन आणि शांत डोक्याने तुमचे जे काही मागण्या असतील, जे काही धार्मिक स्थळं असतील, त्यांना वाचवण्यासाठी सनदशील मार्गाने, संविधानिक मार्गाने आपण न्याय मागायला पाहिजे. असं पोलिसांवर दगडफेक करून न्याय भेटत नाही, लक्षात ठेवा. उलटा आपल्या अंगावर केसेस पडतील, याचा जाणीव ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.